बातमी नागपूरमधून। नागपुरात अजूनही काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम आहे। घरपोच सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोक सकाळपासून गॅस गोडाऊन बाहेर रांग लावून उभे आहेत। तर जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सिलेंडर वितरणाच्या खरं तर सूचना दिलेल्या असताना सुद्धा काही भागात गॅस सिलेंडर मिळत नसल्याची स्थिती आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा करण्याच्या सूचना प्रत्येक गॅस एजन्सीजना दिलेल्या आहे। तरीही लोकांना गॅस सिलेंडर घरी मिळत नाही, त्यामुळे पहाटेपासूनच गॅस गोडाऊन बाहेर लोकांची ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूरचं तापमान, कालचं तापमान 43 पेक्षा जास्त होतं। कालही भर उन्हात हे सगळे लोक होते ना, आजही समजा गाडी आली नाही गॅस सिलेंडरची तर दिवसभर उन्हामध्ये इथे राहावं लागेल। काही लोक सांगतात की आम्ही पहाटे 2 वाजता 3 वाजता आलेलो आहे, अशी परिस्थिती आहे। घरपोच गॅस सिलेंडर वितरणाच्या सूचना असतानाही बऱ्याच भागामध्ये घरी सिलेंडर मिळतच नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच लोकांना रांगेत राहावं लागतं, पहाटेपासून यावं लागतं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।